केन उपनिषद आणि या ठिकाणी असणारा दुसरा खंड आणि दुसऱ्या खंडामध्ये असणारा आपल्या या ठिकाणी असणारा पहिला जो मंत्र आहे, या पहिल्या मंत्राचं असणारं भाष्य या ठिकाणी आपण पाहत होतो. काय म्हणतात पहिल्या मंत्राच्या द्वारे? यदि मन्यसे सुवेदेति तब्रमेवं नूनं तं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्य देवेश्वतनु मीमांस्यमेव ते मन्ये विदितं. की अशा प्रकारे जर का तू म्हणत असशील मी ब्रह्म जाणतो, तर काय त्या ब्रह्माचं यत्किंचित सुद्धा स्वरूप तू जाणत नाही. आणि म्हणून वास्तविक ते ब्रह्मतत्व काय आहे हे जाणण्याकरिता म्हणून काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. त्या अनुषंगाने या ठिकाणी मग ते कसं जाणलं पाहिजे? तर त्याची असणारी जी परंपरा आहे, तर विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया वगैरे जे काय सांगितलं तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, ही जी काय त्याची असणारी जाणण्याची परंपरा अथवा जाणण्याकरिता जी पूर्वपीठिका पाहिजे, जे अंतःकरणाची शुद्धी पाहिजे, सत्वगुण संपत्ती पाहिजे, दैवी गुण संपत्ती पाहिजे, हे सगळी दैवी गुण सत्वगुण संपत्ती प्राप्त झाल्यानंतर मग गुरूंनी उपदेश केल्यानंतर यथार्थ त्याचा उपदेश त्याला होईल. तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्याला लक्षात येईल. नाही तर म्हणून कालच्या पाठामध्ये आपण शेवट पाहिलं, इंद्र आणि विरोचन दोघांनाही ब्रह्मदेवाने काय केला? दोघांनाही ब्रह्मदेवाने एकाच याचा उपदेश दिला, तत्त्वमसी. त्या अक्षिणी म्हणजे त्या डोळ्यामध्ये जे जो पुरुष तू पाहत आहेस तो पुरुष म्हणजेच ब्रह्म, असा उपदेश ब्रह्मदेवाने केल्यानंतर दोघांचा असणारा अधिकारी भेदात, म्हणून अधिकारी महत्त्वाचा. का अधिकारी? म्हणून ते जी अधिकाऱ्याची जी लक्षणं सांगितली, काय सांगितलं? विवेक, वैराग्य, समाधी, षटकसंपत्ती, मुमुक्षुत्व, ही सर्व काय सांगितली? ही सर्वच्या सर्व या ठिकाणी अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याची असणारी ही लक्षणं आहेत. या सर्व अधिकार संपन्न जो आहे त्या ठिकाणी साधक मग तो काय करेल? तो इंद्रासारखा पुन्हा पुन्हा विचार करेल. त्या ठिकाणी तेच सांगितलं आहे. मग काय झालं? त्यामुळे इंद्राच्या अंतःकरणाने इंद्राने काय केलं? याने देह म्हणजेच आत्मा समजून घेतलं विरोचनाने. परंतु इंद्राने काय केलं? म्हणून इंद्राने पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर विचार केला. त्यामुळे इंद्राच्या अंतःकरणातील स्वाभाविक असंभावना, विपरीत भावना, संशय या सगळ्याच्या अंतःकरणामध्ये येणारे जे दोष आहेत याचं परिमार्जन झाल्याशिवाय, शुद्ध झाल्याशिवाय, बाजूला झाल्याशिवाय त्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणून सांगितलं श्रवण, मनन आणि निधिध्यासना ही साधना सांगितली. आणि असं झाल्यानंतर मग काय? ते सगळे दोष गेल्यानंतर इंद्रास प्रथम सांगितलेल्या वाक्यापासून चौथ्या वेळेस यथार्थ ज्ञान झाले. म्हणजे इंद्रासारखा असणारा जो दैवी गुणसंपत्ती असणारा त्याला सुद्धा किती वेळा ब्रह्माकडे जायला लागलं? तर इंद्राला सुद्धा ब्रह्माकडे 4 वेळेला जायला लागलं. आणि मग चौथ्या खेपेस सांगितलं. चौथ्या वेळेला, खेपेस म्हणजे चौथ्या वेळेला काय झालं? त्याला त्या ब्रह्मतत्वाचा अर्थ त्या ठिकाणी त्यांनी ग्रहण केला. म्हणून काय सांगितलं? पुन्हा पुन्हा श्रवण, मनन, निधिध्यासन, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचं श्रवणन केल्यानंतरच काय होईल? त्या महावाक्याचं यथार्थ ज्ञान होणं महत्वाचं आहे. नुसतं ज्ञान नको आहे. यथार्थ ज्ञान ज्ञानम विज्ञान सहितम म्हणून सांगितलं. अनुभवयुक्त जे काय सांगितलंय गुरूंनी ते आपल्या अनुभवामध्ये आलं पाहिजे. खरंच ब्रह्मसत्य आहे का? जगन मिथ्या आहे का? आता इकडे आपण म्हणायचं सगळं पाठाला ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, आणि पुन्हा पाठ संपला, पुस्तक मिटलं की काय होतं? मग पुन्हा संपूर्ण जगताचा व्यवहार चालू होतो. हे काय झालं, ते काय झालं, अमुक काय झालं, तमुक काय झालं. तर तसं नको आहे. म्हणतं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, तर मिथ्या स्वरूपाचंच म्हणजे त्या दृष्टी पाहण्याची असणारी जी दृष्टी आहे जगताकडे, मिथ्या स्वरूपाचं म्हणजे खोटं नाही. मग मिथ्या स्वरूपा म्हणजे त्याच्याकडे असणारी दृष्टी. आपण एखाद्याकडे काय करतो? एखादा आला की त्याचा फार सत्कार आदरपूर्वक करतो, पण एखादा आला की आपण कॅज्युअली त्याला म्हणतो की सहज घेतो, जाऊ दे, ठीक आहे, आलाय ना, बसलाय ना, दे पाणी, जाऊ दे. ते कॅज्युअली झालं, सहज अलग. तसं आहे हे जगत आहे तसं कॅज्युअली घेतलं पाहिजे. अगदी त्याच्यामध्ये फार चिटकून राहता कामा नये. शारीरम केवलम कर्म, शरीराच्या अनुषंगाने, प्रारब्धाच्या अनुषंगाने
जे जे काय प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने ती कर्म त्या ठिकाणी आपण करत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्युशन जी आहे, पूर्ण ज्याला म्हणतो, जेवढं इन्व्हॉल्युशन आमचं जास्त त्याच्यामध्ये सहभाग जेवढा आमचा जास्त त्या गोष्टीमध्ये, तेवढं काय, तेवढं सहभाग जास्त, तेवढं त्याचे असणारे सुख आणि दुःख, अटॅचमेंट ही काय होतात, ही सुद्धा दुःख सुख वाढत जातात. आणि म्हणून काय केलं पाहिजे, कॅज्युअली मिथ्या स्वरूपात म्हणजे आहे ठीक आहे, हे असंच चालणार, याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. संसारच असा आहे. संसार कुणी जरी असला तरी त्याला संसारामध्ये सुखाने राहून देणार नाही, त्याला दुःखच त्याच्या अनुभवाला देणार आहे. कुणी आला तर प्रभूचे पताश्री जरी आले, भगवान रामाचे असणारे वडील दशरथ, त्यांना सुद्धा काय या संसारामध्ये दुःखच आहे. स्वतःचा मुलाचं राज्याभिषेक व्हायचा दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे, परंतु झाला का नाही, दुःखच आहे. पण सांगायचं तिथे सुद्धा काय तात्पर्य, की संसारामध्ये हे आपण काही जरी विचार केला असं होणार आहे तसं होणार आहे, ते आपण म्हणतो तसं नाही. आणि मग काय, किती त्याच्यामध्ये आपलं इन्व्हॉल्युशन पाहिजे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. त्याकरता या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी तू जरी म्हणत असला, जाणतोस तरी तत्वतः जाणणं महत्वाचं. तत्वतः जाणण्याकरता काय पाहिजे, अधिकारी पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व याने युक्त असणारा अधिकारी. आणि असा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या अनुषंगाने पुढे मग काय होईल, पुढे त्याला त्या असणाऱ्या ब्रह्माचं यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी होणार आहे. पाहू आता पुढे काय म्हणतात, लोकांमध्ये देखील अशी अनेक उदाहरणे आहेत. लोकांमध्ये सुद्धा काय झालं, अशी अनेक प्रकारची उदाहरणे आहे. एकाच गुरुजवळ अनेक विद्यार्थी पठत असतात. लोकांमध्ये सुद्धा आपण पाहतो की काय अशी अनेक उदाहरणं असतात. काय, एकच गुरु आहे आणि मग काय, एका गुरूंकडे अनेक विद्यार्थी. त्या ठिकाणी एक गुरु एक आहे, पण एका गुरूंकडे अनेक विद्यार्थी असतात. नाना साधक त्या आश्रमामध्ये असतात. आणि ते सगळे काय, त्या ठिकाणी त्या आत्मविद्येचा, ही जी विद्या आहे ही विद्येचा त्या ठिकाणी काय करत असतात, अभ्यास करत बसलेले असतात. लोकांमध्ये देखील अशी अनेक उदाहरणे आहेत. एकाच गुरुजवळ अनेक विद्यार्थी पाठ पठत असतात, परंतु त्या सर्वांना, ते सगळे जे काय आहेत त्या सर्वांना काय, त्या सर्वांना गुरु एकच पाठ देतात. सगळ्यांना, सगळे जे शिष्य बसलेले आहेत तिथे 5, 25, 50 जे काही बसलेले आहेत, गुरु काय करतात, त्या सर्वांना एकच उपदेश करत असतात. पाठ देत असतात म्हणजे सर्वांना एकच उपदेश करत असतात. म्हणून त्या गुरु सर्वांना एकच उपदेश करत असतात. पण सर्व विद्यार्थ्यांची बुद्धी सारखी नसल्यामुळे, परंतु तिथं बसणारे जे विद्यार्थी आहेत 5-50, त्या सगळ्यांच्या काय बुद्धीमध्ये, सगळ्यांची बुद्धी एक सारखी नाही आहे. त्या बुद्धीमध्ये काय, अनेक प्रकारचे भेद असल्यामुळे, एकसारखी बुद्धी नसल्यामुळे एकाला यथार्थ ज्ञान होते. आणि त्यामुळे काय होतं, त्या सगळ्यांमध्ये एखाद्यालाच, जे गुरूंनी उपदेश केलेला आहे, जो गुरूंनी उपदेश केलेला आहे त्याचं एखाद्यालाच यथार्थ ज्ञान होतं. दुसऱ्याला अयथार्थ ज्ञान होतं. एखाद्यालाच कळतं काय सांगायचंय, एखाद्याला अयथार्थ लवकर लक्षातच येत नाही. तिसऱ्याला विपरीत वेगळंच काहीतरी तो विचार करतो, म्हणजे वेगळंच काहीतरी समजतो. तिसऱ्याला विपरीत ज्ञान होते व कित्येकास काहीच कळत नाही. आणि मग बाकीचे काय इतर आहेत, त्यांना किती जरी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांना काही कळत नाही. म्हणजे एकच गुरु अनेक जरी त्या ठिकाणी शिष्य असले तर एकाच वाक्याचा ज्यावेळेस उपदेश करतात त्यावेळी 50 मधला एखाद्यालाच कळतो, एखाद्याला कळतच नाही, एखादा उलटा घेतो, एखाद्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे एकच गुरु एकच उपदेश अनेक शिष्यांमध्ये दिल्यानंतर ज्याप्रमाणे अशा प्रकारे त्याचा व्यवहार दिसतो, म्हणजेच असा व्यवहार सामान्य विषयाचा अनुभव आहे. हे सर्वसामान्य आहे. आपलं सर्वसामान्य विषयामध्ये जर आपला असा अनुभव असेल, आणि असाच अनुभव आहे आपला सर्वसामान्य विषयामध्ये, शिक्षक शिकवत असतात वर्गामध्ये, परंतु एखादा हुशार विद्यार्थी तो पुढे जातो. मग हे काय, हे सर्वसामान्य व्यवहारामध्ये जर असं असेल, म्हणून काय, असा व्यवहार सामान्य विषयाचा अनुभव असेल, मग अतींद्रिय असे जे आत्मतत्व त्याबद्दल वेगळे सांगण्याचं कारण नाही. सर्वसामान्य व्यवहारामध्ये जर असं असेल तर ते इंद्रियातीत आहे. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या अतीत आहे. अशा ब्रह्मज्ञानाबद्दल
लगेच गुरूंनी उपदेश केला आणि लगेच त्याला कळालं असं होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी श्रवण मनन पुन्हा पुन्हा जाणं आहे, पुन्हा पुन्हा शास्त्राचं श्रवण करणं आहे, पुन्हा पुन्हा त्यावर मनन करणं आहे आणि तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मग अतींद्रियाचे जे आत्मतत्व याबद्दल वेगळे सांगण्याचं कारण नाही, कौमुदिक न्यायानेच ते सिद्ध झाले आहे. मोठे मोठे नास्तिक आस्तिक दर्शनकार सुद्धा आत्मतत्वाच्या बाबतीत विप्रतिपन्न आहेत अशा आशयाने शिष्याने. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो ब्रह्मज्ञानाचा जो विषय आहे, हा ब्रह्मज्ञानाच्या विषयामध्ये सुद्धा काय झालं, मोठमोठे नास्तिक अथवा आस्तिक असतील, अनेक दर्शनकार आहेत, हे सगळेच्या सगळे आत्मतत्वाच्या बाबतीत मात्र विप्रतिपन्न आहेत. सगळ्यांची बुद्धी बघा ना, आता अनेक दर्शनकार आहेत, जगद्गुरु शंकराचार्य आहे, मध्वाचार्य आहे, निंबकाचार्य आहे, रामानुजाचार्य आहेत, परंतु आत्मज्ञानाच्या विषयी प्रत्येकाची असणारे ग्रंथसंपदा भिन्न भिन्न प्रकारचे आहे. मग तेच सांगण्याचा प्रकार मोठमोठे नास्तिक आस्तिक किंवा दर्शनकार सुद्धा आत्मतत्वाच्या बाबतीत विप्रतिपन्न आहे, म्हणजे त्यांच्या प्रत्येकाची असणारी बुद्धी ही भिन्न भिन्न प्रकारची दाखवलेली आहे. आणि म्हणून काय अशा आशयाने, आणि म्हणून काय म्हणतात, अशा आशयाने शिष्याने मला ब्रह्म उत्तम कळले आहे असे जरी गुरूंना सांगितले तरी एकदम त्या ब्रह्माचे ज्ञान कठीण होणे. आणि म्हणून अशा प्रकारचे मोठमोठे विद्वान पंडित दर्शनाकार सुद्धा या ब्रह्म तत्वाच्या बाबतीत त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा विप्रतिपन्नता आहे. तर मग एखादा शिष्य जो आहे, एखादा सत्शिष्य, त्या सत्शिष्याने एकाने शिष्याने मला ब्रह्म उत्तम कळले आहे असे जरी गुरूंना सांगितले तरी एकदम त्या ब्रह्माचे ज्ञान होणे कठीण आहे. आणि अशा प्रकारे जरी तो म्हटला काय मला ब्रह्मज्ञान झालं हे गुरु हो, मी ते ज्ञान आत्मसात केलं असं जरी म्हटलं तरी गुरूंनी लगेच त्याच्यावर त्याच्या वचनावर वाक्यांवर विश्वास ठेवता कामा नये लगेच. आणि म्हणून आचार्यांनी साशंका वचन, आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा तो जरी म्हणत असला तरी ते काय त्यांच्या मनामध्ये, कारण त्यांना माहिती आहे हे एवढं सहजासहजी प्राप्त होणारी विद्या नाही, म्हणून संशयात्मक प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी किंवा त्या संशयाच्या असणाऱ्या दृष्टीतून ते म्हणतात दहरमेव नूनम त्वं वेत्त ब्रह्मणो रूपम. तू जरी म्हणत असला मी जाणलं तरी सुद्धा अजून तू ते कितपत जाणला आहे हे मला माहिती नाही. आणि म्हणून गुरु शिष्यास म्हणतात तुला यद्यपि ब्रह्माची सगळी रूपे कळली नाही, म्हणून तुला काय झालं, यद्यपि तू म्हणतोयस मी मला ब्रह्म जाणतो, मी ब्रह्म जाणतो, परंतु ब्रह्माचे असणारी जी काही रूपं आहेत सर्वच्या सर्व ते सांगितलं. गुरु शिष्यास म्हणतात तुला अद्याप ब्रह्माची सगळी रूपे कळले नाही, थोडंच तू जे म्हणतोय ते मी जाणलंयस इथे, परंतु ते काय तू त्याचा असणारं थोडं एक अंश तू जाणलेला आहेस, तुला अजून त्याचं यथार्थ जे स्वरूप आहे हे यथार्थ स्वरूप तुला अजून लक्षात येत नाही असं कोण म्हणताय, गुरु शिष्यांना म्हणताय त्या ठिकाणी. हां, आणि म्हणून थोडं समजा शिष्य म्हणतो ब्रह्माची लहान मोठी अशी अनेक रूपे आहेत काय, मग पुन्हा शिष्य त्या ठिकाणी गुरूंना म्हणतोय अहो हे गुरुदेव ब्रह्म तर एकच आहे, मग तुम्ही म्हणता त्याचं एकच स्वरूप तू जाणतोस, मग काय या ब्रह्माची अनेक रूप आहेत का, तेच त्या ठिकाणी प्रश्न विचारतोय. मग शिष्य म्हणतोय की काय ब्रह्माची लहान मोठे अशी अनेक रूपे आहेत का, हां त्याच्या गुरु म्हणतात होय ब्रह्माची अनेक रूपे आहेत, परंतु ती निरुपाधिक खरी नाहीत, औपाधिक मिथ्या रूपे अनेक आहेत. त्या ठिकाणी निरुपाधिक आणि औपाधिक अशा प्रकारे दोन स्वरूपामध्ये त्याची रूपे आहे. मग जी निरुपाधिक आहेत ती खरी नाहीत, पण औपाधिक म्हणजे आपण जे पाहतो आहोत ती सगळी जी आहेत ती काय, ती सगळी मिथ्या रूप अनेक आहेत, ही मिथ्या स्वरूपाची जी आहेत ती अनेक आहेत. हां, मग त्या ब्रह्माचे निरुपाधिक सत्यस्वरूप कोणते, निरुपाधिक तुम्ही म्हणता नाही, मग निरुपाधिक सत्यस्वरूप कोणतं, त्याचं उपाधी रहित असणारं त्याचं सत्यस्वरूप कोणतं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी निरुपाधिक सत्यस्वरूप कोणते, ज्याच्या ज्ञानाने मी कृतार्थ होईल, त्याचं वास्तविक स्वरूप कोणते त्या ब्रह्माचं,
ठीक आहे, सगळे जगत जे मिथ्या स्वरूप आहे हे तुम्ही सांगताय हे ठीक आहे औपाधिक, पण निरुपाधिक स्वरूपाने उपाधी नसलेल्या उपाधिरहित असं त्या ब्रह्माचं सत्य स्वरूप जे कोणतं आहे ते सांगण्याचा तुम्ही मला प्रयत्न करा. आणि म्हणून त्या ब्रह्माचे निरुपाधिक सत्य स्वरूप कोणते, ज्याच्या ज्ञानाने मी कृतार्थ होईल, की जे ज्ञान मला प्राप्त झाल्यानंतर हे गुरोहो त्या ब्रह्माचं जे निरुपाधिकचे स्वरूप आहे त्या निरुपाधिक स्वरूपाचं मला ज्ञान झाल्यानंतर मी कृतार्थ होईल. मग मला दुसरं काही जाणण्याची गरज नाही. येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवती ती, ज्याचं ज्ञान झाल्यानंतर तुला अन्य कोणतीही गोष्ट जाणण्याची गरज नाही. असं त्या ब्रह्मतत्वाचं जे ज्ञान आहे तुम्ही ते ज्ञान त्या ब्रह्माचं निरुपाधिक हे गुरु मला सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला, मी कृतार्थ होईल. गुरु म्हणतात नामरूपात्मक सर्व द्वैत प्रपंच तो मिथ्या आहे. गुरु आता सांगतायत की ऐक हे शिष्य, हा नामरूपात्मक आपल्या कडेला जो संपूर्ण संसार आहे ना, जो आपण पाहत आहोत, हा अमुक तो तमुक, हा तिकडे चाललो उद्या तिकडे चाललो, हा नामरूपात्मक ज्या ज्या या जगतामध्ये वस्तू आहेत, नामरूपाचा त्याग म्हणजेच ब्रह्मप्राप्ती. जोपर्यंत नाम आणि रूपामध्ये आपण आसक्त आहोत, पाहिलं तर आपण सगळीकडे सगळे आपण नाम आणि रूपाच्या अनुषंगाने आपले सगळे जे काय व्यवहार चाललेले आहेत, आध्यात्मिक असो, व्यावहारिक असो, सार्वजनिक असो, हे सगळे नामरूपासाठीच चाललेले. जोपर्यंत नामरूपामध्ये आसक्ती आहे तोपर्यंत ब्रह्मप्राप्ती नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत नाम आणि रूपामध्ये आपली आसक्ती आहे तोपर्यंत आपण मिथ्या जगताच्या नादी लागलेले, जे राहणार नाही. आणि म्हणतेच सांगण्याचा प्रयत्न केला नामरूपात्मक सर्व द्वैत प्रपंच, हा सगळा जो द्वैत प्रपंच आपल्याला दिसत आहे नामरूपात्मक, काय ते नामरूपात्मकच हा प्रपंच आहे. हा अमुक तो तमुक, त्याने असं केलं त्याने तसं केलं, हेच सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण ऐकत असतो. त्याच्या व्यतिरिक्त काय ऐकतो का, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जो द्वैत प्रपंच आपण अनुभवतोय रोज, तो सगळा कसा आहे, मिथ्या स्वरूपाचा आहे. त्या सर्वाचे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. परंतु हा सगळा नामरूपात्मक जो प्रपंच आहे मिथ्या स्वरूपाचा जरी असला तरी त्याला अधिष्ठान पाहिजे. सर्प जरी त्या ठिकाणी दिसत असला तरी सर्पाला अधिष्ठान कोणाचं, रज्जूच आहे. फक्त अज्ञान कल्पित असल्यामुळे त्या रज्जूवर काय झालं, त्याला सर्पाचा भास निर्माण झाला. तसं इथे अधिष्ठान ब्रह्मच आहे, परंतु ब्रह्मामध्ये काय झालं, अज्ञानाने नामरूपात्मक जगताचा भास निर्माण झाला आहे. काय आहे, ब्रह्मच आहे, रज्जूच आहे. रज्जूच्या व्यतिरिक्त काही नाही. यद्यपि त्याला भास जरी झाला तरी भास कालामध्ये ती रज्जू काय सर्पामध्ये परिवर्तित झाली का, तर झाली नाही. रज्जूच आहे. भास कुठे, त्याच्या अंतःकरणामध्ये भास निर्माण झाला. काय हा सर्प आहे म्हणून काठी आणली, ते रज्जू बडव त्या रज्जूला बडवलं. मग लाईट आणली, प्रकाश आणला आणि पाहिलं, अरे बापरे, इथं ते ही काय, ही दोरीच आहे. मग नंतर त्या लक्षात आलं तसंच आहे, वास्तविक ब्रह्मच आहे. ब्रह्मावर काय, नामरूपात्मक जगताचा भास निर्माण झाला. आणि मग काय, मग संपूर्ण प्रपंचाचं सुख आणि दुःख त्याला. आणि मग हे अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी मग काय, ज्ञानस्वरूप प्रकाश, ज्ञानाग्नी सर्व कर्म, ज्ञानस्वरूप प्रकाश ज्यावेळेस त्या रज्जूवर टाकला त्यावेळेस त्याला कळलं, अरे ब्रह्मच आहे, ब्रह्मव्यतिरिक्त काही नाही. मी उगीच हे नामरूपात्मक प्रपंच घेऊन बसलेलो आहे, हे नंतर कळलं का. केव्हा कळलं, ज्यावेळेस त्याला ज्ञान झालं त्यावेळेस. म्हणून ज्ञानाग्नी सर्व कर्माणी सांगितलं. आणि इथे सुद्धा असं काय, हा नामरूपात्मक सर्व द्वैत प्रपंच तो मिथ्या स्वरूप आहे. त्या सर्वाचं ब्रह्म काय, त्या सगळ्या नामरूपात्मक संसाराचं अधिष्ठान काहीतरी पाहिजे. अधिष्ठानाशिवाय कुठल्याही गोष्टीचा जो भ्रम होय किंवा का त्या ठिकाणी होणारी उत्पत्ती आहे त्याला अधिष्ठान काहीतरी पाहिजे. तर काहीतरी असेल तरच होऊ शकतं. रिकाम्या जागेत काही भास होत नाही. म्हणून अधिष्ठान पाहिजे. मग अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि ब्रह्मावर काय, माया कल्पित मिथ्या स्वरूपाचा जगताचं
भास येतो त्या ठिकाणी असणारा. जसं स्वप्न प्रपंच असतो त्याप्रमाणेच हा जीवित प्रपंच, तो स्वप्न प्रपंच. तिथं स्वप्नामध्ये सगळं पाहतो, हा आला तो आला, सुख होतो दुःख होतो, रडतो आपटतो, सगळं काही होतं, सगळं अनुभवत राहतो. परंतु जागृत अवस्थेमध्ये आल्याबरोबर जसा स्वप्न प्रपंच मिथ्या स्वरूपाचा आहे हे जाणतो, अरे हे सगळं स्वप्न होतं, हे खरं नाही, असं ज्यावेळेस तो जाणतो त्याप्रमाणेच इथे सुद्धा जागृत यथा स्वप्ने तथा जागृती सांगितलं. जसं स्वप्न अवस्थेमध्ये आहे तसंच जागृत अवस्थेमध्ये आहे. जागृत अवस्थेची नींद तुटणं म्हणजे काय, तो काय स्वस्वरूपाचं ज्ञान होणार. हे सगळं जे आहे जगत वास्तविक मिथ्या स्वरूपाचं आहे. जेव्हा त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल, त्या आत्मज्योती त्याची प्रकाशित होईल. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा विश्वस्वधर्म सूर्ये पाहो स्वधर्मरूपी सूर्य. त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस उगवेल त्यावेळेस त्याला लक्षात येईल की अरे रे रे, हे संपूर्ण जगत जे मी घेऊन बसलेलो आहे ना, हे वास्तविक नाही, हे मिथ्या स्वरूपाचंच आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आले. म्हणून अशा प्रकारे नामरूपात्मक सर्वदैवित प्रपंच तो मिथ्या आहे, त्या सर्वाचे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. त्या आरोपित सर्व पदार्थांचा निषेध केल्यानंतर अनिषेध्य असे जे स्वरूप शिल्लक राहते ते ब्रह्माचे खरे स्वरूप आहे. अशा प्रकारे जगतामधल्या नामरूपात्मक ज्या काही गोष्टी आहेत, या संपूर्ण नामरूपात्मक गोष्टींचा ज्यावेळेस निषेध करून हे का नाही, हे का नाही, ते का नाही, नाही 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 नाही, नेती 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 असं केल्यानंतर शेवट जे शिल्लक राहतं या संपूर्ण जगताचा द्वैत प्रपंचाचा निराश झाल्यानंतर नेती नेती करून हे नाही, हे नाही, हे ब्रह्म का नाही, ते ब्रह्म का नाही, हे ब्रह्म का नाही, मग जे राहतं अशा प्रकारे, मग ते सांगत अशा प्रकारे काय झालं, अनिषेध्य की ज्याचा आता निषेध करू शकत नाही, स्वस्वरूपाचा निषेध करू शकत नाही, तिथपर्यंत जाऊन पोहोचला तो. मनबुद्धी चित्त अहंकार आणि त्याच्यानंतर असणार ते जे स्वस्वरूप आहे तिथपर्यंत आता तो जाऊन पोहोचला. एका एकाचा मन नाही, बुद्धी नाही, मनोबुद्धी अहंकारितानि नाहं न च श्रोत्र दिव्ये न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. तेच सांगितलं त्या ठिकाणी. मनोबुद्धी चित्त अहंकार नाहं, मन बुद्धी चित्त अहंकार जे काय आहे कोणीही मी नाही. न च श्रोत्र दिव्ये न च घ्राण नेत्रे, हे जी काय असणे पंच ज्ञानेंद्रिय मी नाही. न च व्योम भूमिर्न तेजो न, ही पंचजीव महाभूत आहे, आकाश वायू आदी हे सुद्धा मी नाही. मी कोण, चिदान. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांचा निषेध झाल्यानंतर, कारण पंचमहाभूतामधनं संपूर्ण जगताची निर्मिती, तस्मात आत्मनः आकाश संभूत आकाशात वायू वगैरे सगळं करत करत, आणि म्हणून अशा प्रकारे ही पंचमहाजीभूत सांगितले. या सगळ्यांचा निषेध केल्यानंतर जी गोष्ट शिल्लक राहते की जिथं आता निषेध करू शकत नाही, स्वस्वरूपाचा निषेध करू शकत नाही, मी नाही असं आपण कोणीही म्हणू शकत नाही. बरोबर आहे ना. कितीही काही झालं सगळ्याचा निषेध करू, मी नाही असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे स्वस्वरूपाचा आपण निषेध करू शकत नाही. तेच सांगत्या सर्व आरोप निषेध केल्यानंतर अनिषेध्य, माझा मी निषेध करू शकत नाही. ते जे चैतन्य आहे त्या माझा मी निषेध करू शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा आपण निषेध करू शकत नाही. ते सांगण्याचा प्रयत्न केला की निषेध केल्यावर अनिषेध्य असे जे स्वरूप शिल्लक राहते ते ब्रह्माचे खरे स्वरूप आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी की ज्याचा आता निषेध करू शकत नाही असं असणारं ते सुसंवेद्य स्वरूप, तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्या प्रकाशाने काय करतोय, संपूर्ण जगताचं आपल्याला काय होतोय, भास होतोय, भान होतोय. ते तत्व म्हणजेच ब्रह्म. आणि म्हणून अशा प्रकारे काय बरं, अशा प्रकारे नामरूपात्मक सर्व द्वैत प्रपंच तो मिथ्या आहे, त्या सर्वांचे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. त्या आरोपित सर्व पदार्थांचा निषेध केल्यावर अनिषेध्य असे जे स्वरूप शिल्लक राहते ते ब्रह्माचे खरे स्वरूप आहे. ते विदित नाही आणि अविदित नाही, ते हेयोपादेय रहित स्वतः सिद्ध आहे. ते विदित अविदिताच्या पेक्षाही
भिन्न हेयोपादेय रहित, त्याचा त्याग पण करू शकत नाही, त्याला प्राप्त सुद्धा करू शकतो. प्राप्त करायला ते तिथेच आहे, त्याग करायला त्याचा त्याग सुद्धा करू शकत नाही. हेयोपादेय रहित, नंतर विदित अविदित रहित, ते मला माहिती आहे म्हणण्यासाठी तत्पूर्वी ते तिथेच आहे. माहिती नाही म्हणावं तर ते माहिती नाही असं सुद्धा नाही, त्याच्या विना तुम्ही काही माहिती करून घेऊ शकत नाही. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं सगळं माहिती करणं माहिती न करणं हे सगळं ते असतानाच. या दोघांच्याही हेयोपादेय रहित विदित अविदित रहित स्वतः सिद्ध आहे. त्याला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही. जसं अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर, दिवा प्रज्वलित झाल्यानंतर, प्रकाश त्या ठिकाणी पडल्यानंतर तो प्रकाश पाहण्याकरिता म्हणून अन्य प्रकाशाची जशी अपेक्षा नाही, जातो आता मी त्या ठिकाणी तो कुठला प्रकाश पडतोय हे या टॉर्च घेऊन जातो बघतो, असं जसं होऊ शकत नाही. कारण तो स्वतः प्रकाशच आहे, स्वतः सिद्ध आहे. त्याच्या प्रकाशानेच तो दाखवणार आहे. त्याला पाहण्यासाठी अन्य प्रकाशाची ज्याप्रमाणे इथे गरज नाही, तसं इथं ब्रह्म आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला पाहण्यासाठी अन्य वस्तूची कुठल्याच गरज नाही, ते स्वतः सिद्ध आहे. तेच सांगितलं. ते कसं आहे, जे स्वतः सिद्ध आहे, ज्याच्यामुळे सर्व अनात्म पदार्थाचे भान होते. त्याच्यामुळेच हे अनात्म पदार्थ जे काय आहे याचं जे आपल्याला भान होतं कोणामुळे, त्याच्यामुळेच त्या सर्व अनात्म पदार्थाचे भान होते, जे शब्द स्पर्श रूप रसगंध रहित आहे. आणि अशा प्रकारचं ते जे ब्रह्मतत्व आहे ते याच्या रहित, शब्द स्पर्श रूप रसगंध या रहित आहे. आणि म्हणून असं जे ब्रह्म आहे स्वतः सिद्ध, ते वास्तविक ब्रह्म. म्हणून पुन्हा शिष्य म्हणतो, ब्रह्म जर सर्व विशेष रहित आहे तर त्या ब्रह्माचा उपदेश गुरूंनी कोणत्या स्वरूपाने करावा. जर अशा प्रकारे कुठलंच त्या ठिकाणी विशेष असेल तर म्हणू शकतो आपण, परंतु विशेषच त्याच्यामध्ये काय नाही तुम्ही म्हणता, म्हणजे विशेषण काहीच तिथं देऊ शकत नाही. मग सांगणार कसं, त्याचा आता उपदेश कसा करणार, काहीतरी सांगायला लागेल ना. हे फार हुशार आहेत, ते विद्वान आहेत, ते अमुक आहेत, ते तमुक आहेत, किंवा तो असा आहे, काहीतरी त्या व्यक्तीचं ज्यावेळेस आपण एखाद्या वर्णन करतो त्यावेळेस काय करतो आपण, त्यावेळेस काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये हे दातृत्व आहे, त्याच्यामध्ये हे वक्तृत्व आहे, त्याच्यामध्ये हा गुण आहे, म्हणजे काहीतरी गोष्टीला विशेष लक्ष करून त्या व्यक्तीचं आपण वर्णन करू शकतो. परंतु ब्रह्मामध्ये तुम्ही म्हणता काही विशेष नाही. म्हणजे त्या ब्रह्मामध्ये काही विशेष नसेल तर मग त्या ब्रह्माचं ज्ञान कसं काय करायचं शिष्याला, हा पण प्रश्नच आहे. आता पुणे तेच सांगतात, ब्रह्म जर सर्व विशेष रहित आहे तर त्या ब्रह्माचा उपदेश गुरूंनी कोणत्या स्वरूपाने करावे. मग विशेष रूपाने ब्रह्माचा उपदेश केला जातो, तेच त्याचे स्वरूप झाले. मग ब्रह्म हे रूपरहित कसे, आणि म्हणून ज्या विशेष रूपाने कसं, कोणती विशेष रूप, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर् न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिव. अशा प्रकारे त्याचं जे वर्णन केलं जातं, ज्या विशेष रूपाने ब्रह्माचा उपदेश केला जातो तेच त्याचे स्वरूप झाले, ते त्याचं स्वरूपच आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूप सांगितलं. मग ब्रह्माचे हे रूप रहित कसे, त्याच्या गुरुमंदा सांगतो. समस्त आणि व्यस्त अशी जी पंचमहाभूते, समष्टी आणि व्यष्टी अशी असणारी समस्त आणि किंवा व्यस्त अशी ही पंचमहाभूते, ती देहरूप आकाराने युक्त झालेली आहे. पंचमहाभूत जे आत्मनापासून सुरुवात होऊन आकाश वायू यांनी सगळं तस्मात अन्नात प्राण अन्नात भवन्ति भूतानी तिथपर्यंत येऊन त्यानंतर या सगळ्यांच्या अन्नाची उत्पत्ती, त्यानंतर भूतमात्राची उत्पत्ती, तो सगळा क्रम त्या ठिकाणी तत्वबोधामध्ये आपला झाला. आता इथे तेच सांगितलं, समस्त अशी ही पंचभूते ती देहरूप आकाराने युक्त झालेली, त्यांचा चैतन्य हा धर्म मानता येत नाही. परंतु ही जी काय देहाकार स्वरूपाने निर्माण झालेली आहे, चैतन्य हा त्यांचा धर्म नाही या देहाचा, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा चैतन्य हा धर्म मानता येत नाही, कारण त्या चैतन्याची बाहेर उपलब्धी होत नाही. चैतन्याची देहाच्या बाहेर यद्यपि असला तरी बाहेर त्याची उपलब्धी होऊ शकत नाही. त्याचा तो धर्म मानला तर त्याला साधक कोणतेही प्रमाण नाही. तसेच श्रोत्रादी इंद्रिय अथवा अंतःकरण यांचाही चैतन्य धर्म मानता येत. म्हणजे जशी ज्याप्रमाणे ही पंचमहाभूत, त्याचप्रमाणे अंतःकरण चतुष्टय
त्यांचा सुद्धा चैतन्य धर्म मानता येत नाही. प्रतिबिंबी आहे, बिंब आहे त्या ठिकाणी. कारण अंतःकरण किती झालं तर ते जड स्वरूपाचंच सांगितलं. मन बुद्धी हे सगळं जे काय आहे जड स्वरूपाचं असल्यामुळे ते चैतन्य होऊ शकत नाही. म्हणून अंतःकरण सुद्धा तसेच श्रोत्रादी इंद्रिय असतील अथवा अंतःकरण असेल यांचाही चैतन्य हा धर्म मानता येत नाही. कारण ती ही भौतिकच आहे. भौतिक आहे म्हणजे जड स्वरूपाचीच आहे. त्यांचं असणारं पंचीकरण कृत आणि त्याच्या असणारा प्रत्येकाचा सात्विक राजसिक आणि तामसिक अंशापासून हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय अंतःकरण चतुष्टय या सगळ्याचा सगळा विषय पुढे पुन्हा तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा तत्वबोधामध्ये जा. तत्वबोधामध्ये या सगळ्याचा विषय घेतलेला आहे. म्हणून हे सगळं जे काय आहे मनबुद्धी चित्त अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण हे सगळंच्या सगळं जे काय आहे हे आपण मानत आहोत. सर्वच्या सर्व काय हे सर्वच्या सर्व भौतिकच आहे. आणि म्हणून परिशेष न्यायाने स्वतंत्र चैतन्य हेच ब्रह्माचे स्वरूप सिद्ध होते. आणि म्हणून अशा प्रकारे सगळ्यानंतर जे राहतं त्या सगळ्यांना बाजूला केल्यानंतर जे राहतं ते स्वतंत्र चैतन्य. त्याच्यामुळे हे बाकी सगळा प्रकाशित होतं. त्याला पुन्हा प्रकाशित करण्यासाठी अन्याची गरज पडत नाही असं असणारं परिशेषेन न्यायेनं म्हणजे सगळं बाजूला केल्यानंतर जे राहतं हा नाही हा नाही हा नाही हा नाही असं करत 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 गेल्यानंतर जे शेवट जे राहतं तसं हे असणारं हे पंचमहाभूत का नाही त्याच्यापासून निर्माण झालं शरीर का नाही पंच ज्ञानेंद्रिय नाही पंचकर्मेंद्रिय नाही मनबुद्धी चित्त अहंकार नाही अशा प्रकारे प्रत्येकाचा निषेध केल्यानंतर जे काही राहतं म्हणून त्या ठिकाणी सांगितलं परिशेष न्यायेनं सगळ्या शेवट जे राहतं ते स्वतंत्र चैतन्य हेच ब्रह्माचे स्वरूप सिद्ध आहे. आणि हेच ब्रह्माचं स्वरूप सगळ्याचा निषेध केला म्हणून तिथं निषेध मुखानेच सांगितलंय शास्त्रामध्ये. ब्रह्माचं ज्ञान कसं प्राप्त होतं तर निषेध मुखानेच त्या ब्रह्माचं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून स्वतंत्र चैतन्य स्वरूप मानले. आणि म्हणून त्या चैतन्याचं स्वतंत्र काहीतरी स्वरूप आहे असे मानले नाही तर जगदांध्य प्रसक्ती येईल. आणि म्हणून अशी एक स्वयंप्रकाश चैतन्य स्वरूप वस्तू अगत्य मानली पाहिजे. आणि म्हणून सारासार सगळ्याचा विचार केला तर अशा प्रकारची असणारी एक चैतन्य स्वरूप असणारी जी आहे की सगळ्यांच्या अनस्यूत जशी लाईट आपण सारखं उदाहरण देतो तशी विद्युत जी आहे एकच विद्युत ज्याप्रमाणे घरामध्ये अनेक उपकरणं असली टीव्ही फ्रीज काय 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 जे जे काय आहे AC वगैरे तुमचं सगळं जे काय मिक्सर आहे ग्राइंडर आहे टीव्ही आहे अनेक प्रकारची नानाविध वस्तू आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक असतात. परंतु या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये असणारी विद्युत शक्ती जशी एकच आहे त्याच्यामध्ये भेद नाही. टीव्हीला वेगळी विद्युत आणली फ्रीजला वेगळी विद्युत आणली लाईटसाठी वेगळी आणली टीव्हीसाठी वेगळी आणली फोन चार्ज करायला वेगळी आणली असं होतं का नाही. सगळ्यामध्ये अनुस्यूत असणारी ज्याप्रमाणे विद्युत शक्ती एकच आहे तसं या संपूर्ण जगतामध्ये अनुस्यूत असणारं चैतन्य जे आहे ते एकच आहे. आणि म्हणून काय सांगितलं मग तेच शास्त्राने सांगितलं काय विज्ञानम आनंदम ब्रह्म प्रज्ञानघनेव सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे सगळे श्रुतिवाक्यांनी हेच सांगितले. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आनंद स्वरूपाचं असणारं सत्य स्वरूप आहे. अलग लक्षात ह्या संपूर्ण जगताचा नाश झाल्यानंतर सुद्धा ते राहणार आहे असं असणारं ते ब्रह्म इत्यादी श्रुतिवचनाने ब्रह्माचे स्वरूप अशा प्रकारे सांगितलेलं आहे. हे ब्रह्माचे स्वरूप सांगितले आहे. ब्रह्माचे पारमार्थिक स्वरूप चैतन्य हे जर श्रुती तात्पर्यानेही सिद्ध होते. आणि म्हणून अशा प्रकारे ब्रह्माचं जे पारमार्थिक स्वरूप चैतन्य हेच आहे. आणि हेच काय झालं श्रुती तात्पर्यानेही सिद्ध होते. श्रुती सुद्धा काय सांगते श्रुती सुद्धा हेच सांगते या सगळं सकल ब्रह्माचं असणारं स्वरूप काय तर चैतन्य हेच आहे. तर ब्रह्म हे निरूप आहे असे पूर्वी कसे सांगितले ते काही त्याला कुठलंच रूप नाही असं जे सांगितलं अशी शंका करू नये त्याचं सांगतो उत्तर.
काय बरं? ब्रह्माचे निरूपण विज्ञानादी शब्दांनी जे केले ते उपाधीद्वारा केले आहे. विज्ञानादी शब्दांनी ज्या ब्रह्माचं त्या ठिकाणी स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला ते काय विज्ञानादी शब्दांनी केलेले आहे, ते उपाधीद्वारा केलेले आहे. अलग काहीतरी उपाधी घरून त्याचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या विज्ञानादी शब्दांनी जे उपाधीद्वारा केले आहे. निरुपाधिक स्वरूपाने शब्दाने निरूपण करता येत नाही, परंतु निरुपाधिक शब्दाने त्या ब्रह्माचं काय पुन्हा वर्णन करता येत नाही, आणि म्हणून त्याचं काय शब्दांनी जे उपाधीद्वारा वर्णन केलं त्या ठिकाणी, आणि म्हणून निरुपाधिक स्वरूपाने शब्दाचे निरूपण करतात नाही. अंतःकरण देहेंद्रिय उपाधीद्वारा विज्ञानादी शब्दाने ब्रह्माचा निर्देश केलेला आहे, आणि मग अंतःकरणादी उपाधीचे ठिकाणी चैतन्य अभिव्यक्त होते. आणि अशा हे अंतःकरण आहे मनोबुद्धी चित्त अहम भावना, चित्तचा असणार प्रतिबिंब त्या ठिकाणी त्याला ग्रहण करतं, आणि म्हणून त्याची काय ती त्या ठिकाणी अभिव्यक्ती होते फक्त. म्हणून त्या उपाधीद्वारा अभिव्यक्त होणारे ते चैतन्य, ते ब्रह्म असा निर्देश केला जातो. म्हणून या ठिकाणी असणारं त्या ब्रह्माची असणारी अभिव्यक्ती, त्या अभिव्यक्ती म्हणजे ते चैतन्य, अशा प्रकारे या ठिकाणी असा निर्देश केला जातो. पुन्हा त्याचा असणार विशेष व्याख्यान, उपाधी हा उपाधीचा संबंध आहे, त्याचं विशेष व्याख्यान आता उद्याच्या पाठाला पाहू. ओम तत्सत.